हॅलो डिअर फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. आफ्टर अ लॉंग टाईम आपण खूप दिवसानंतर भेटत आहोत. कारण की हेल्थ इश्यू असल्यामुळे थोडंसं लेक्चर घेऊ शकलो नाही मित्रांनो. सिम्प्लिफाईड बुक 2024ची जी की सिरीज आहे याबद्दल मुलांचे कमेंट आले होते की सिरीज ही सर कंप्लीट झाली का. तर नाही मित्रांनो, त्यामधील काही जे काही महत्त्वाचे पूर्ण पार्ट आहेत ते राहिलेले आहेत. मी लवकरच अपलोड करणार आहे आता. आणि आज मी फर्स्ट हा व्हिडिओ खूप दिवसानंतर तुमच्यासमोर महत्त्वपूर्ण केंद्र सरकारच्या योजना आणि राज्याच्या योजना या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तुम्हाला प्रत्येक या योजनामधून आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय महत्त्वाचं आहे, त्याचे उद्दिष्ट, वैशिष्ट्य आणि योजनेचे कालावधी हे पण आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. की प्रत्येक जी काही योजना आहे हे महत्त्वपूर्ण असणार आहे या लेक्चरमध्ये. आणि हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तर केंद्र सरकारच्या योजनामध्ये पहिली आहे लखपती दिदी योजना. तिची घोषणा जर बघितली आपण तर 5 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. तर या योजनेचं उद्दिष्ट जर बघितलं आपण तर देशभरात 2 कोटी महिलांना काय कौशल्य प्रशिक्षण देणे आणि पुढील 3 वर्षात कंप्लीट करणे, म्हणजे 2026 पर्यंत. तर हे वैशिष्ट्य काय मग, बचत गट आणि उपजीविका निर्माण करणारे जे काही उपक्रम आहेत, म्हणजे जसं की बचत गटामार्फत काही वेगवेगळ्या प्रकारचे काही खाद्यपदार्थ, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात. हे उपक्रम आहे. या उपक्रमाच्या संबंधित जे काही ग्रामीण महिला आहे, या महिलांना वर्षाला 1 लाख रुपये किमान त्यांना कमवण्यास सक्षम बनवणे हे महत्त्वपूर्ण आहे. तर लखपती दिदी योजना कशा संदर्भित आहे, 5 ऑगस्ट 2023 रोजी जी काय घोषणा करण्यात आली. तर ही योजना महिलांना कौशल्य पुरवायचं आहे 2 कोटी महिलांना जवळपास. तर जवळपास 3 वर्षात हे कंप्लीट करायचं आहे 2026 पर्यंत. आणि हे बचत गटाची आणि उपजीविका जी काही उपक्रम आहेत त्या संदर्भात 1 लाख रुपयापर्यंत कमवण्याचे सक्षम बनवणे महिलांचं यासाठी वैशिष्ट्य आहे. तर ही दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान जे आहे डे NRLM ही योजना राबविली जाणार आहे यांच्या मार्फत. तर हे असं लक्षात असू द्या. तर यामध्ये जर बघितलं आपण जवळपास 15,000 महिला बचत गटांना ड्रोन चालवणे आणि दुरुस्त करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे या योजनेसंदर्भात. तर तसेच या योजनेच्या अंतर्गत जर बघितलं तर जी की प्लंबिंग आहे, LED बल्ब आहे निर्मिती यासारखे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तर नोव्हेंबर 2022 मध्ये जर बघितलं तर उत्तराखंड राज्याने मुख्यमंत्री लखपती निधी योजना सुरू केली होती, हे पण लक्षात असू द्या. तर राज्य मुख्य आपलं उत्तराखंड आहे, जी की मुख्यमंत्री लखपती दिदी योजना आहे उत्तराखंड राज्याने सुरू केली 2022 मध्ये. त्याचेच अनुसरून म्हटलं तरी चालेल, लखपती दिदी योजनेची घोषणा केलेली असावी. तर बघा, पुढील न्यूज जर बघू आपण तर यामध्ये आपण एसपी पब्लिकेशन संक्षिप्त घडामोडी यामधील महत्वपूर्ण पाठ योजना हे आपण बघत आहे. अतिशय महत्वपूर्ण भाग आहे आणि अतिशय महत्वपूर्ण बुक आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना. तर बघा मित्रांनो, मी प्रत्येक जे काही बुकमधील महत्त्वपूर्ण डाटा आहे ते तुमच्यापर्यंत एकाच आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करते. तर व्हिडिओ आवडला तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. बघा पुढील योजना, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना. आता उद्देश जर बघितला तर महिला वर्गांसाठी एक गुंतवणूक योजना आहे. आणि या महिलांमध्ये गुंतवणूक कशा पद्धतीने करायची आणि महिलांचा सन्मान आणि त्यांचे सक्षमीकरण करणे हे याचा मुख्य उद्देश आहे. महिला सन्मान बचत योजनेच्या नावामध्येच आहे, महिलाशी संदर्भित आहे. पण एवढं लक्षात असू द्या की महिला सन्मान बचत योजना आहे जी की प्रमाणपत्र योजना आहे, या योजनेची घोषणा जर बघितली ते 2023-24च्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. हे महत्वपूर्ण पॉईंट आहे. तर महिलांना सार्वजनिक, खाजगी बँका, पोस्ट ऑफिस आणि पात्र शेड्यूल बँकामध्ये खाते उघडता येणार आहे. आणि हे 2 वर्षासाठी खाते उघडले जाऊ शकते आणि 2 लाखापर्यंत पैसे जमा करता येईल या खात्यामध्ये. 2 वर्षासाठी आणि 2 लाखापर्यंत खाते जमा करता येईल. आणि हे 2023-24च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा करण्यात आली, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेची. तर जवळपास ठेवीवर जर बघितलं तर महिलांच्या 7.5% व्याजदर हे बँका देणार आहे. तर ठेवीदार खात्यातील पात्र शिल्लकीच्या जवळपास किती आहे तर 40% रक्कमपर्यंत काढू शकणार आहे. जवळपास 60% तिथे ठेवायची आणि 40% काढता येणार आहे. तर अशा पद्धतीची महिला सन्मान प्रधानमंत्री योजना होती. आता प्रधानमंत्री जे काही म्हणजे पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा विस्तार आपल्याला बघायचा आहे. तर ही योजना तुम्हाला माहिती आहे 2016 मध्ये लॉन्च करण्यात आली आहे. आणि याबद्दल जे काही कंबाईन एक्झाम आहे या उज्ज्वला योजनेचा जे काही या उज्ज्वला योजनेचं उद्घाटन करण्यात आलं, म्हणजे कधी लॉन्च करण्यात आली हे विचारलं होतं. 2016 हे होतं. तर त्यामुळे करंट अफेअरच्या बद्दल जर बघितलं तर योजनेच्या संदर्भात आपल्याला डेट पण विचारू शकते. तर बघा,
पंतप्रधान उज्ज्वला योजना ही 2026 पर्यंत पुढील 3 वर्षात म्हणजे 2023 पासून 3 वर्षात जर बघितलं या योजनेच्या अंतर्गत जवळपास 75 लाख अतिरिक्त मोफत एलपीजी गॅस जोडणी देणे याचा काय उद्देश आहे हे आपल्याला एवढं महत्वपूर्ण आहे. पण 2026 पर्यंत टार्गेट आहे, लक्षात असू द्या. 75 लाख मोफत एलपीजी गॅस जोडणीचे. तर जवळपास 1650 कोटी रुपयाची तरतूद हे काही महत्वाचं नाही आपल्याला. योजनेच्या लाभार्थ्याची एकूण संख्या किती आहे हे पण महत्वाचं नाही आपल्याला. फक्त उज्ज्वला योजना जी आहे हे 1 मे 2016 रोजी बलिया इथून ही उत्तर प्रदेशमधून लॉन्च करण्यात आलेली आहे. तर उद्देश जर बघितलं तर 5 कोटी एलपीजी जोडणी पूर्ण करणे आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना एलपीजी कनेक्शन वितरित करणे. तर पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा विस्तार आपल्याला महत्वपूर्ण आहे. 2026 पर्यंत 75 लाख मोफत एलपीजी गॅसचं टार्गेट आहे आणि उज्ज्वला 1 मे 2016 बलिया उत्तर प्रदेशमधून हे लॉन्च करण्यात आली. एवढं महत्वपूर्ण आहे आपल्याला, बाकी काही महत्वपूर्ण नाही. प्रत्येक न्यूजमधून जे काही आहे परीक्षा दृष्टिकोनातून आपल्याला वाचन करणं आवश्यक आहे. असं तर भरपूर सारं वाचायला आहे, पण ते काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण नसते. पण आपण एवढं मोठा एका न्यूजमध्ये डाटा बघितल्यानंतर तेवढंच आपलं डोकं दुखायला लागते. म्हणून महत्वपूर्ण आपल्याला डाटा परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्या न्यूजमधून घेणं आवश्यक आहे. याच पद्धतीने आपली सिम्प्लिफाईड एअरबुक 2024ची जी सिरीज आहे ती आपली चालू आहे. आणि ते मी थोडंसं हेल्थ इश्यू झाल्यामुळे थोडंसं डिले झालं, पण राहिलेले पार्ट मी लवकरच अपलोड करेन. तर संघटन से समृद्धी अभियान 18 एप्रिल 2023 रोजी लॉन्च करण्यात आलेले आहे. लक्षात असू द्या, 18 एप्रिल 2023 हे डेट महत्वपूर्ण आहे. संघटन से समृद्धी अभियान बघा. तर या अभियानाचा उद्देश जर बघितला तर ग्रामीण महिला बचत गटांद्वारे अपेक्षित ग्रामीण कुटुंबांना सक्षम बनवणे हे महत्वपूर्ण आहे. तर महिलांच्या संदर्भात भरपूर साऱ्या योजना आहेत मित्रांनो. तर महिला सक्षमीकरणावर जास्तीत जास्त भर देण्यात आलेला आहे या गव्हर्नमेंटकडून. तर 10 कोटी महिलांना बचत गटाद्वारे कक्षेत आणणे हे महत्वपूर्ण आहे. आणि दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशन अंतर्गत हे अभियान सुरू करण्यात आले आहे. याआधीचे आपण अभियान बघितले दीनदयाल अंत्योदय योजने सुरू या मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेले आहे. तर हे संघटन से समृद्धी अभियान लक्षात असू द्या. दीनदयाल अंत्योदय योजना या उपजीविका मिशन अंतर्गत हे अभियान सुरू करण्यात आले आहे 18 एप्रिल 2023. महिला ग्रामीण बचत गटाद्वारे अपेक्षित कुटुंबांना सक्षम बनवणे महत्वपूर्ण आहे. तर नई चेतना मोहीम, आता नई चेतना मोहीम 25 नोव्हेंबर 2022 ची आहे. नई चेतना मोहीम लक्षात असू द्या, 2023 नाही तर 25 नोव्हेंबर 2022 ची आहे. महत्वपूर्ण मोहीम आहे. तर उद्देश जर बघितला तर ग्रामीण भागातील महिलावरील जे काही हिंसा येतात तर हिंसा जे आहे ते हिंसा थांबवणे आणि त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे या महिलांना. म्हणजे नई चेतना मोहीम ही कशा संदर्भात आहे, महिलांवर जे काही ग्रामीण भागात हिंसाचार होते, कौटुंबिक हिंसाचार म्हणा, काही इतर हिंसाचार म्हणा. तर 25 नोव्हेंबर 2022 रोजी ही मोहीम लॉन्च करण्यात आली आणि महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे हे महत्वपूर्ण उद्देश आहे. राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाद्वारे ही मोहीम पण राबवण्यात येत आहे. लक्षात असू द्या, नई चेतना मोहीम. समोर जर बघितलं आपण पंतप्रधान विश्वकर्मा योजना 17 सप्टेंबर 2023 हे लक्षात असू द्या डेट. आणि त्याचा कालावधी आपल्याला विचारू शकते. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा कालावधी 2023-24 ते 27-28 अतिशय महत्वपूर्ण कालावधी आहे. पण पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा कालावधी आपल्याला डायरेक्ट टू डायरेक्ट विचारू शकते 2023-24 ते 2027-28 लक्षात असू द्या. उद्देश बघू आपण. पारंपरिक जे की कारागीर आहेत त्यांच्या उत्पादनांची पोहोच वाढवणे, म्हणजे जे की पारंपरिक ग्रामीण भागामध्ये कारागीर असतात. जसं की आपण पहिले वेळेस जर बघितलं लग्नामध्ये आपण आता प्लास्टिकचे जे काही आपल्याला जेवण करण्यासाठी जे काही पात्र मिळतात ते ते आपण पळसाचे पानं असतात ते पारंपरिक ग्रामीण भागात महिला आणि जे काही ते कारागीर बनवायचे. तर तशा पद्धतीने जे काही पारंपरिक कारागीर आहेत त्यांचे जे काही उत्पादन आहे त्या उत्पादनाची काय पोहोच लोकांपर्यंत वाढवणे आणि त्यांच्या सेवाचा दर्जा वाढवणे हे याचा उद्देश आहे. तर या योजनेत 18 पारंपरिक व्यवसायांचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये सुतार, लोहार, सोनार, कुंभार, मूर्तिकार, चर्मकार, शिल्पकार, धोबी वगैरे इत्यादी जे काही 18 पारंपरिक व्यवसाय आहेत यांचा समावेश करण्यात आला. तर विचारू शकते तुम्हाला खालीलपैकी कोणते 18 पारंपरिक समावेश, म्हणजे तुम्हाला डेट पण म्हणजे डायरेक्ट आपल्याला एक आकडा पण विचारू शकते की 18 पारंपरिक व्यवसायाचा समावेश करण्यात आला हे पण विचारू शकते आपल्याला. या योजनेअंतर्गत सरकार लाभार्थ्यांच्या कर्जाच्या जे काय पहिल्या हप्त्यात 1.5 वर्षासाठी 1 लाख रुपये तर दुसऱ्या हप्त्यात 2 लाख रुपये कर्ज देईल. म्हणजे 1 ते 2 लाखापर्यंत कर्ज देईल असं लक्षात असू द्या. आणि या कर्जासाठी अत्यल्प असे 5% दराने व्याजाची आकारणी केली जाणार, फक्त 5% दराने. आणि हे कर्ज तारमुक्त असेल, लक्षात असू द्या, तारमुक्त हे कर्ज असेल. तर आपल्याला समोर जर बघितलं आपण तर स्किल्स ऑन
व्हील्स उपक्रम जर बघितला तर हे महत्वपूर्ण आहे. तर स्किल ऑन व्हील्स उपक्रम याची सुरुवात कधी झाली तर 17 सप्टेंबर 2023. लक्षात असू द्या, 17 सप्टेंबर 2023 स्किल्स ऑन व्हील्स हा उपक्रम केव्हा त्याची सुरुवात करण्यात आली विचारू शकते आपल्याला. 17 सप्टेंबर 2023. याचा उद्देश जर बघितलं तर जे काही ग्रामीण भागातील तरुण आहेत त्यांच्याकडे कौशल्य आहे, पण त्यांच्या कौशल्याला प्रशिक्षण मिळणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी प्रशिक्षण देणे त्यांना आणि ग्रामीण तरुणांचे जे काही जीवनमान आहे सुधारणे, सरकारच्या कौशल्य विकास मिशन संधी याबद्दल त्यांच्यापर्यंत जागरूकता निर्माण करणे हे महत्वपूर्ण उद्देश आहे. लक्षात असू द्या. तर पुढील 5 वर्षात 60,000 तरुणांना सक्षम बनवले जाईल हे त्याचा एक प्रमुख उद्देश आहे. स्किल ऑन व्हील्सची हे ट्रक्स चेसिसवर काय बांधलेली एक मोबाईल वोकेशन स्लॅब आहे एक प्रकारचं. लक्षात असू द्या. तर हा उपक्रम ग्रामीण तरुणांना विशेषतः महिलांना प्रमुख डिजिटल कौशल्यासह सुसज्ज करेल. हे त्याचं स्किल ऑन व्हील्सचा उपक्रमचं काय उद्देश महत्वपूर्ण आहे. तर याचं उद्घाटन कोणी केलं तर ओम बिर्ला यांनी उद्घाटन केलेलं आहे. तर आपल्याला इथं ओम बिर्लांच्या यांच्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव पण टाकू शकते. तर स्किल ऑन व्हील्स उपक्रम 17 सप्टेंबर 2023 यांचं उद्घाटन ओम बिर्ला यांनी केलेलं आहे. लोकसभा अध्यक्ष आणि धर्मेंद्र प्रधान केंद्रीय मंत्री यांनी. उद्देश आहे तरुण जे काही ग्रामीण तरुण आहेत त्यांना कौशल्य प्रशिक्षण देणे, त्यांचे कौशल्य विकास मिशन संधी याबद्दल जागरूकता निर्माण करणे, 60,000 तरुणांना सक्षम बनवणे आणि स्किल्स ऑन व्हील्स जे काही आहे ट्रक स्टेशनवर बांधलेले एक मोबाईल वेकेशन लॅब आहे हे महत्वपूर्ण आहे आणि विशेषतः महिलांना डिजिटल कौशल्यासह सुसज्ज करणे हे महत्वपूर्ण आहे. तर मेरी माटी मेरा देश. आता मेरी माटी मेरा देश जर बघितलं तर कालावधी याचा लक्षात असू द्या. मेरी माटी मेरा देश याचा कालावधी आपल्याला विचारू शकते. मग 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान हे आपल्याला उपक्रम बघायला मिळतो. मेरी माटी मेरा देश. तर याचा उद्देश जर बघितलं तर देशासाठी जी काही प्राणाची आहुती दिलेली आहे त्यांच्यासाठी या शूरवीरांसाठी मेरी माटी मेरा देश हे कालावधी 9 ऑगस्ट 2015 हे आपल्याला लक्षात असणं आवश्यक आहे याचा कालावधी. तर आयुष्यमान भव मोहीम 13 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जो जर बघितलं तर सुरुवात करण्यात आली 13 सप्टेंबर 2023 रोजी आयुष्यमान भव मोहीम. आता हे कशा संदर्भात आहे तर उद्देश जर बघितला आपण भारतातील दुर्गम भागातील जे काही लोक आहेत आणि दुर्लक्षित जे काही घटक आहेत म्हणजे क्रिटिकल कंपोनेंट आहे त्यांचे सहज आणि परवडणाऱ्या किमतीत आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यायच्या म्हणजेच आरोग्याच्या सुविधाशी संदर्भित आहे. जे की भारतातील दुर्गम भाग आहेत त्या भागातील लोक आहेत त्यांचे की दुर्लक्षित घटक आहेत त्यांना त्यांना परवडणाऱ्या त्या किमतीत त्यांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे आयुष्यमान भव मोहीम आहे 13 सप्टेंबर 2023 रोजी. तर सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज प्राप्त होईल यामुळे आणि हे अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात आपल्याला सेवा पखवाडा चालणार आहे. म्हणजे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरच्या दरम्यान हे अभियान चाललेलं आहे. लक्षात घ्या आयुष्यमान भव मोहीम हे अभियान कोणत्या काळामध्ये चाललेलं आहे तर आपल्याला डेट पण विचारू शकते 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर. तर पुढे 31 डिसेंबर 2023 पर्यंत ही मोहीम चालणार आहे असं सांगितलेलं आहे होतं. तर बघा आयुष्यमान भवनाचे जर बघितलं तर भाऊचे 3 घटक आहेत. आयुष्यमान आपल्या दारी 3.0 आणि HWC आणि CHC मध्ये मेळावे जसे की आपण मेळावे केले जातात तर तशा पद्धतीचे जे आरोग्याचे मेळावे हे पण केले जाईल HWC आणि CHC मध्ये. तर आयुष्यमान सभा पण घेतल्या जाईल. हे महत्वाचे आयुष्यमान भाऊचे काय 3 घटक आहेत. 3 घटक महत्वपूर्ण आहेत लक्षात असू द्या. PM श्री योजनेची अंमलबजावणी झालेली आहे. तर महाराष्ट्रात 846 शाळा आहेत. या शाळांचा समावेश त्यामध्ये केलेला आहे. मग या शाळांचं काय होणार तर या शाळांना उच्च दर्जात्मक आणि गुणात्मक शिक्षण आणि सर्वोत्कृष्ट आणि मॉडेल स्कूल म्हणून विकसित होणार आहेत या पुढील शाळा. तर 846 शाळांचा या योजनेमध्ये समावेश केलेला आहे PM श्री योजना मध्ये. तर लक्षात द्या आकडा 846. तर या योजनेमध्ये जर बघितलं तर तुम्हाला विचारू शकते PM श्री योजनामध्ये तर केंद्र सरकारचा वाटा किती राज्य सरकारचा वाटा किती तर रेशिओ मध्ये विचारू शकते 60% केंद्र सरकारचा आणि 40% हिस्सा कुणाचा तर आपल्या राज्य सरकारचा 40% हिस्सा आहे. लक्षात घ्या 40 ते 60 हिस्सा आपल्याला PM श्री योजनेमध्ये बघायला मिळते. परक प्रणाली. आता परक प्रणाली जर बघितलं जानेवारी 2023 मध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे. परक प्रणाली आता कशासाठी आहे तर NCERT द्वारे ही परक प्रणाली भारतातील पहिले मूल्यांकन नियामक सुरू केलेले आहे. राष्ट्रीय मूल्यांकन नियामक जे काय आहे हे परक प्रणाली आहे जी की मूल्यांकन करू शकते. तर हे कोण केलेले आहे तर लक्षात घ्या NCERT द्वारे हे
काय एक प्रकारची सुरू केलेली परख प्रणाली आहे. तर विचारू शकते खालीलपैकी परख प्रणाली UGC ने केली, NCERT ने केली, कोणी केली? तर हे विचारू शकते आपल्याला. तर NCERT ने सुरू केलेली आहे मूल्यांकन नियामक एक काय राष्ट्रीय मूल्यांकन नियामक एक प्रणाली आहे. तर उद्देश जर बघितला विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे, मूल्यमापनासाठी मानदंड, मानके आणि मार्गदर्शक तत्वे ठरवणे. तर परखचा लॉंग फॉर्म इथे दिलेला आहे तुम्हाला. द परफॉर्मन्स असेस अँड रिव्ह्यू अँड अनालिसिस ऑफ नॉलेज ऑफ प्लास्टिक हे फरक प्रणाली आहे. लक्षात घ्या NCERT यांनी सुरू केलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला महत्त्वपूर्ण ठरतात अशा न्यूज जे की योजना संदर्भात आपल्याला परीक्षेमध्ये विचारू शकतात. तर समर्थ मोहीम समर्थ मोहीम 1 फेब्रुवारी 2023 ते 14 ऑगस्ट 2023 खूप लांबवर मोहीम चाललेली आहे. समर्थ मोहीम 1 फेब्रुवारी ते 2023 ते 15 ऑगस्ट 2023च्या दरम्यान. तर समर्थ मोहीम कशा संदर्भात आहे? तर उद्देश काय? ग्रामपंचायत स्तरावर डिजिटल व्यवहारांना चालना द्यायचे. जे की ग्रामीण लेवलला, ग्रामपंचायत लेवलला जास्तीत जास्त डिजिटल व्यवहार चालना देणे हे समर्थ मोहिमेचा उद्देश आहे. लक्षात द्या. समर्थ मोहीम या नावामध्ये आपल्याला काहीच तेवढं काही आपल्याला क्लिक होऊ शकत नाही. म्हणून लक्षात द्या समर्थ मोहीम हे आपल्याला ग्रामपंचायत स्तरावर डिजिटल व्यवहारांना चालना देणे. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत 50,000 ग्रामपंचायतीमध्ये डिजिटल व्यवहारांना चालना देणे. तर किती आझादी का अमृत महोत्सवाच्या अंतर्गत 50,000 ग्रामपंचायतींना डिजिटल व्यवहार चालना देणे. तर या योजनेचे उद्घाटन केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री गिरिराज सिंग यांनी केलेले आहे. तर याचे उद्घाटन गिरिराज सिंग यांनी केलेले आहे, जे की ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री आहेत. समर्थ मोहीम ग्रामपंचायत स्तरावर डिजिटल चालना देण्याची डिजिटल व्यवहारांना. फेम 2 योजना. आता फेम 2 जर बघितलं योजना उद्दिष्ट काय? इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या खरेदीला प्रोत्साहन देणे हे महत्त्वपूर्ण आहे. फेम 2 योजना कशा संदर्भात आहे? तर इलेक्ट्रिक वाहनांना जे काही वाहन आहे तर त्यांना त्यांच्या वाहनाला खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी फेम 2 योजना आहे. तर या योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर अनुदान दिले जाणार आहे. तर फेम 1 योजना कधी लॉन्च करण्यात आली? तर 2015 मध्ये लॉन्च करण्यात आली. लक्षात असू द्या. तर फेम 2 योजना इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला प्रोत्साहन देणे आणि पण फेम 1 योजना कधी लॉन्च करण्यात आली? 2015 मध्ये. लक्षात असू द्या. मा माहीर मिशन उद्देश आहे ऊर्जा क्षेत्रात नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे स्वदेशी संशोधन, विकास आणि प्रात्यक्षिकांना सहकार्य करणे. म्हणजे जे की ऊर्जा क्षेत्र आहे, या ऊर्जा क्षेत्राच्या संदर्भात नवनवीन तंत्रज्ञान, स्वदेशी संशोधन करणे, याला प्रोत्साहन देणे, प्रशिक्षणाला सहकार्य करणे, यासाठी माहीर मिशन लॉन्च केलेलं आहे. तर माहीर मिशन कशा संदर्भात आहे? तर ऊर्जा क्षेत्राच्या संदर्भात आहे. लक्षात असू द्या. माहीर म्हणजे काय? प्रगत आणि उच्च प्रभाव संशोधन मिशन आहे एक प्रकारचं. माहीरचा लॉंग फॉर्म दिलेला आहे. मिशन ऑन ॲडव्हान्स अँड हाय इम्पॅक्ट रिसर्च. लक्षात असू द्या. तर माहीरचा कालावधी तुम्हाला विचारू शकते. तर माहीरचा कालावधी आहे मित्रांनो 2023-24 ते 27-28 हे कालावधी आहे. माहीर मिशन कशा संदर्भात आहे? ऊर्जा क्षेत्रात नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, स्वदेशी संशोधन, विकास प्रत्यक्षांना सहकार्य करणे यासाठी आहे. तर ऊर्जा क्षेत्रासंदर्भात लक्षात असू द्या. तर माहीरचा कालावधी 23-24 ते 27-28. या अभियानाला ऊर्जा मंत्रालय आणि नवीनीकरण ऊर्जा मंत्रालय संयुक्तपणे सुरू केलेले आहे. तर तुम्हाला सिंपली विचारू शकते की माहीर मिशन हे कोणत्या मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आलेले आहे? तर ऊर्जा मंत्रालय आणि नवीनीकरण ऊर्जा मंत्रालयाने संयुक्तपणे सुरू केलेले आहे. अशा पद्धतीने पण प्रश्न आपल्याला येऊ शकतो. तर व्यवस्थेत विश्वास 2 योजना हे 6 ऑगस्ट 2023 पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे. विवाद से विश्वास. तर उद्देश काय आहे? एक प्रकारचा व्यवसाय करण्या करण्याच्या सुलभतेला चालना देणे आणि सरकार आणि सरकारी उपक्रमांकडून संदिग्ध संवेदनात्मक उपयोजक यांसाठी आवश्यक प्रोत्साहन प्रदान करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. म्हणजे जे काही लोक व्यवसाय करतात त्या व्यवसायाला सुलभतेला चालना द्यायचा आणि सरकारकडून जे काही उपक्रम आहेत संदिग्ध संवेदनात्मक उपाय तर त्यांसाठी आवश्यक प्रोत्साहन सरकारकडून मिळायला हवे. यासाठी हे विवाद से विश्वास ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. 6 ऑगस्ट 2023 डेट लक्षात ठेवा. वित्त मंत्रालयाच्या व्यवस्था विभागाने ही योजना सुरू केलेली आहे. लक्षात ठेवा. विवाद से विश्वास ही योजना कोणी सुरू केली आहे? तर वित्त मंत्रालयाच्या व्यवस्था विभागाने सुरू केली आहे. तर आता आपल्याला पुढे बघायचं आहे राज्याच्या काही महत्त्वपूर्ण योजना आता जे परीक्षेमध्ये आपल्याला विचारू शकते. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. तर लाडली बहना आवास योजना तर मध्य प्रदेश यांनी सुरू केलेली आहे. तर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, त्यांचे आरोग्य आणि आर्थिक स्थिती सुधारणे. सिंपली लक्षात ठेवा लाडली बहना आवास योजना मध्य प्रदेश यांची आहे. लाडली बहना मध्य प्रदेश यांची आहे
तर आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांना करणे, आरोग्य आर्थिक स्थिती सुधारणे. मुख्यमंत्री लाडली बहना आवास योजना मध्य प्रदेशचीच आहे. तर गृह योजना सुविधांचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहिलेली जी काही कुटुंब आहे त्या कुटुंबांना घरे देणे लक्षात द्या. गृह योजनेच्या संदर्भात मुख्यमंत्री लाडली बहना आवास योजना आहे. आणि लाडली बहना आवास योजना जर म्हटलं तर हे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या संदर्भात आहे. मध्य प्रदेशच्या दोन्ही योजना आहे. गृहलक्ष्मी योजना हे लक्षात द्या. कर्नाटकची जी काही गृहलक्ष्मी आहे लक्षात द्या. घरातील महिला प्रमुखांना दरमहा 2,000 रुपयाची मदत मिळणार आहे. या योजनेसंदर्भात गृहलक्ष्मी योजना कर्नाटक राज्याने आणलेली आहे. नारी सबल योजना हिमाचल प्रदेश यांनी केलेली आहे. 65 ते 69 वर्ष वयोगटातील वृद्ध महिला यांना प्रति महिना 1,000 रुपये पेन्शन देणे गरजेचे आहे. नारी सबल योजना कुणाची आहे? मग हिमाचल प्रदेश. या संदर्भात 65 ते 69 वयोगटातील महिलांना 1,000 रुपये महिना नारी सबल योजनेसंदर्भात देणार आहे हिमाचल राज्य. सामाजिक सुरक्षा योजना झारखंड सरकारने सुरू केलेली आहे. तृतीयपंथी व्यक्तीस 1,000 रुपये महिना आर्थिक मदत देणे हे झारखंड राज्याने सुरू केलेले आहे. लक्षात घ्या, तृतीयपंथी व्यक्तीस 1,000 रुपये महिना आर्थिक मदत. मुख्यमंत्री राज्य सामाजिक सुरक्षा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर झारखंड राज्याने. काय? मोजंगल जामी योजना आदिवासी समुदाय आणि ओडिशामधील वन रहिवाशांमध्ये वन हक्क वाढविणे त्यांचा वनाबद्दल हक्क वाढवण्यासाठी मोजंगल जामी योजना ओडिशा वनांमधील वन रहिवाशांमध्ये वन हक्क वाढविणे आणि आदिवासी समुदायासाठी योजना आहे. तर लक्षात घ्या, ओडिशा संदर्भात योजना आहे. तर अशा पद्धतीने आपण जे काही महत्त्वपूर्ण राज्याच्या योजना होत्या ते पण कंप्लीट केल्या, केंद्र सरकारच्या पण कंप्लीट केलेल्या आहे. आणि अतिशय महत्त्वपूर्ण योजना होत्या, त्यांचे उद्दिष्ट आपण आणि त्यांचा उद्देश आणि त्यासोबत जर बघितलं वैशिष्ट्य पण बघितले आपण, त्यांचा कालावधी पण काही योजनांचा महत्त्वपूर्ण ठरतो जे की नवीनच चालू केलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक मध्ये जे काही योजनामधील महत्त्वपूर्ण डाटा आपण कव्हर केलेला आहे. राहिलेले जे काही महत्त्वपूर्ण फॅक्ट आहेत ते आपण पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला न्यूजबद्दल पूर्ण काही तुम्हाला माहिती मिळाली असेल. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो.